हाय मंडळी, कसे आहात तुम्ही? आता आम्ही गावी आलेलो आहे. मी आज सकाळी, काल रात्री बसलो आहे आणि यक्षित बघा, यक्षित आणि आई त्याची ऑलरेडी गावीच होते आधी आणि आता मी त्यांना घ्यायला आलेलो आहे. आज संध्याकाळी आम्ही निघणार आहोत. उद्या सकाळी आम्ही मुंबईला असू. गाडी चालू केली होती आता यक्षितने. खूप करामती आहे, काहीच दाबू नको बटन हा. आणि त्याची आई बघा खुश आहे, 3-4 दिवस आईकडे राहून माहेरी आली होती. आणि आता आम्ही धोपेश्वरला जाणार आहोत जरा गाडीने, ॲक्टिवाने. आमच्या लग्नाच्या आधी म्हणजे रिलेशनच्या सुरुवातीचे 2 वर्ष आम्ही तिथेच भेटायचो. तिचं कॉलेज होतं राजापूरला, तर ती बंक करून यायची. आणि धोपेश्वरला एक देऊळ आहे धृत पापेश्वर म्हणून शंकराचं, तिथे आम्ही आज जाणार आहोत. चला, स्टे ट्यून्ड. बाय यशित, बाय कर सगळ्यांना. बाय. हाय, नमस्कार मंडळी. हायवेला आलेलो आहे, मुंबई गोवा, आणि आम्ही चाललेलो आहे राजापूरच्या दिशेने. किती मस्त वाटतं आणि एकदम गारठा आहे. मुंबईला अजिबात नाही, गावाला एवढा गारठा आहे, मुंबईला तर काहीच नाही म्हणत. काल रात्री 17-18 टेम्परेचर होते इथे, आणि आता पण एकदम गार वारा आहे, असं वाटत नाही अजिबात. आणि आमचा यक्षित बघा, यक्षित निसर्गाचा आनंद घेत ते छान वाटतंय. छान आहे ना, असं वाटतं चहाचे मळे आले, चहाच्या बागा असतात, चहा कॉफी. मित्रांनो, हे बघा धृत पापेश्वर देवळाजवळ आम्ही आलेलो आहोत. हा आपण चढण चढलो. 2 तासा रस्ता एकदम. रस्त्याची पूर्ण उतार आहे, तीव्र उतार. हे बघ खाली हम्मा आहे ना यक्षी, बघ. बघा मित्रांनो, इथे एवढा तीव्र उतार आहे, भावांच्या कपाळात गेलेल्या आहेत, आणि त्याची गाडी कंडिशनमध्ये नसेल त्याने या उतारातून अजिबात गाडी चालवत आणू नका. पूर्ण मी ब्रेक खेचून ठेवले, तरी पण एकदम गाडी म्हणजे जाते. हा उतार तर काहीच नाही आहे, मागाशी एकदम तीव्र उतार होता. 2 मिनिटात आता मंदिरात जाणार. आणि रस्त्याची कंडिशन पण बघा कशी आहे. बाकी काही नाही, यक्षित आमच्यासोबत आहे म्हणून थोडी भीती वाटते. स्वरूपी फक्त असती तर मी हरधाड गेली असती फटाफट. अरे यक्षी, हे बघा मंडळी, आम्ही पोचलो इथे. हा मेन गेट आहे आज जायला. आणि यक्षित बघा आमचा, यक्षित यक्षित, ए पडायला होईल, ए पकड त्याला, पकड. किती स्वच्छ परिसर आहे एकदम बघा, मस्त वाटतं की. तसं कोकणात तुम्ही कुठे पण जा, मला घाण दिसणार नाही जास्त.
यक्षित कुठे आलो आपण? हा असं आहे ना सर? हा असं आहे, पण कुठे आलास तू? इथे तिकडे हा इथे आला इथे. इथे आलायस? अच्छा. तुम्ही कोणते? कोण आहेत हे दोघं? हे बघ भालदार आहेत ना? हा इथे आहे आणि त्या बाजूला आहे. बेंबी आहे ना बेंबी? काय आहे? बेंबी. बेंबी आहे त्यांची. हा बेंबी ए, आहे, नको, हो ते नको. बेंबी दिसते. चल चल आपल्याला देवळात जायचं आहे. ते काय नाही करत, स्टॅच्यू आहेत ते. चल पुतळे आहेत. या चप्पल काढा इथे. हे बघा मंडळी, इथे आतमध्ये देऊळ आहे, छान आहे एकदम. हे बघा ते छान देऊळ आहे. एक मिनिट दर्शन घेऊ. हे मंदिराच्या बाजूलाच आहे ना, असं एक धबधबा आहे मोठा. पावसाळ्यातून एकदम जोरदार पाणी असतं तिथे. यक्षित चल तुला तिथून दाखवतोय बघ, इथून जास्त दिसतो मोठा. हळू 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 कम, ये इथे इथे इथे. हे बघा किती छान आहे. पावसातून फुल जोरदार इथे असतं पाणी, पूर्ण हे तुडुंब भरून वाहत असतं. हे आता काहीच नाही आहे. कुठे चाललंय? ये बघ दाखवतो, ये बघ. हे बघा आम्ही तिथून तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता मागाशी खालून. ते हे दत्ताचं देऊळ आहे, किती छान आहे बघा. आणि हा यक्षित आमचा बघायचं. हे सगळं आता रिनोव्हेट झालं आहे, एवढं आधी नव्हतं. असं साधा एक ब्रिज होता चालत जायचं. हे सगळं ग्रिल आणि ह्या सगळ्या लाद्या वगैरे आत्ता लावल्यात. किती छान वाटतंय. हे सगळं देवळाच्या बाजूला ना मस्त डेव्हलप केलं आहे. हे सगळं नवीन आहे सगळं. मला वाटतं हे सगळं देवळातलं पण बरंचसं काम आहे ना नवीनच आहे एकदम. लाद्या आणि हे लाकडी काम. आणि इथे बघा कसं बसायला केलं आहे छान. हे आधी काही नव्हतं असं. टुरिस्ट येतात त्यांना फोटो वगैरे काढायला असा पॉईंट छान केला इथे. चला यक्षित घरी जायचं ना? नाही जायचं का? एवढं मोठं मंदिर आहे. हां आणि हे कोण आहेत? हे कोण आहे तो? हॉर्स आहे. हां हॉर्स. हा बघ अजून एक. हां दोन हॉर्स. चला चला आता घरी जाऊया ना. हां मग कुठे जायचं? हां
कुठे जायचं मग? हां कुठे जायचं? आम्ही सुरुवातीला यायचो ना तेव्हा इथे पायऱ्यांवर बसायचो. हे सगळे आता नवीन आहे. तेव्हा अशा चिऱ्याच्या पायऱ्या होत्या आणि मग भटजी आम्हाला ओरडायचे. इथे आम्ही त्या भिंतीच्या मागे पायऱ्यांवर बसायचो. मग आम्हाला भटजी ओरडले की आम्ही इथून रानतळ्यावर जायचो. रानतळं म्हणजे एक वरती गार्डन आहे छोटंसं असं. कपल्स लोकांना बसायला वगैरे तिथे आहे. चेअर आणि झाडं वगैरे आहेत थोडीफार. तिथे पण आम्ही जाणार आहोत. बघायचं आम्हाला तिथे पण काही चेंजेस झाले असेल तर. 5-10 मिनटाच्या अंतरावर आहे इथून बाईकने. हे बघा गेट वगैरे बदललं आहे. हे रानतळे आम्ही इथे यायचो. इथे काहीच नव्हतं असं. हे सगळं असं लोकं असायचं. हे सगळं हे सगळं नवीन झालेलं आहे. हे काहीच नव्हतं आधी. सावकाश सावकाश. हा बघा. चल हात पकड. पडलास ना? हे सगळं हे काहीच नव्हतं. काही म्हणजे काहीच नाही. फक्त इथे अशी चिऱ्याची वाट होती आणि इथे फक्त चेअर्स होते बसायला. हा बघायचं काय होतंय तुला पडायला सारखं. हां खाली बघ आणि चाल. आता इथे पडू नकोस. इथे पाणी आहे. मस्त गार्डन केलं आहे बघा. आम्ही येणार नव्हतो पण खाली देवळातल्या सगळ्या डेव्हलपमेंट बघून मला डाऊट आला की इथे पण बरंच काय काय चेंज झालं असेल. म्हटलं यक्षितला घेऊन जाऊया. आई बाबा कुठे बसायचे लग्नाच्या आधी दाखवायला स्पॉट. शी 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 शी. इथे 2-3 अशा चेअर्स असायच्या आणि झाडं वगैरे असायची. तेव्हा इथे आम्ही बसून टाईमपास करायचो आणि संध्याकाळी पुन्हा आम्ही मुंबईसाठी निघायचो. एवढ्या लांबून फक्त 3-4 तास आम्ही भेटायचो. मुंबईवरून मी यायचो हिला भेटायला आणि ती कॉलेज बंक करून यायची इथे. किती छान केलं आहे गार्डन. छोटंसं आहे पण मस्त बनवलं आहे. वरती फोटोचा स्पॉट असेल मला वाटतं. चल वरती जाऊन बघू. फोटो काढायला आहे का? हां ये अक्षित वर जाऊन बघू काय दिसतं. राजापूर दिसतं का पूर्ण? हे बघ. ये इकडे ये. हे बघ हे बघ इथे जायचं. ते बघ ते बघ वरती 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 वर बघूया काय दिसतं आपल्याला वरून. हां चला सावकाश. आणि ढोल वाजतात खाली बघ. मगाशी गर्दी होती ना पूर्ण. आज मला वाटतं इथलं इलेक्शनचं हे झालं निकाल लागला आहे तर खाली पूर्ण बाजारपेठेत ना गर्दी होती आणि पूर्ण ढोल वगैरे आवाज. कोण जिंकून आलं माहिती ना. महाविकास आघाडी आले मला वाटतं इथे. हे बघा वरून सिनारिओ किती छान आहे. यक्षित हे बघ इथे बघ. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. इथे ये. चला बाय. निघू आम्ही आता इथून डायरेक्ट घरी. चला मंडळी यक्षित घरी निघालाय परत. आणि यक्षितला नारळ पाणी हवं आहे म्हणून आम्ही थांबलो इथे हायवेच्या बाजूला. ते बघा कसं पूर्ण एक अख्खा शहाळा पितो. यक्षित तुला आवडतं? हां कसं आहे कोकोनट वॉटर? कसं आहे? हां कसं आहे? छान आहे. ठीक आहे. खोबरं पण खायचं आहे नंतर. शहाळं खाशील ना?